ओके आता फायनल स्ट्रेच तर वाजलेत जवळपास 7:30 आणि सनराईज तर आपल्याला इथंच भेटला. वरती जाऊन फक्त आता थोडंफार एक्सप्लोअर करू. काय नाही ते थांबलेलं आम्ही आता वर्षी थोडी तब्येत डाऊन झाली म्हणून. ज्या इंटेन्शननी एवढ्या लवकर आपण 6 वाजता निघालेलो घरातून ते तर काय मला वाटत नाही सक्सेस होईल आपलं. बट ठीक आहे, आपण ऑलवेज जे प्लॅन करतो तसं तर होत नाहीच. इकडनं व्ह्यू बघा काय पॉवर दिसतोय. हा जो व्ह्यू आहे ना, आता आम्ही मिडलला बघतोय टोकावरनं ना. आता तो टोक बघा, सी टोक आहेत ना, असं कोकणकडचा टोक आहे, असा सी टाईप आहे एकदम. त्या टोकावरनं जो व्ह्यू दिसतो ना, नेक्स्ट लेवल दिसतो. तोच व्ह्यूसाठी आम्ही एवढा लवकर 6ला निघालो घरातून. पण काय ना काय प्रॉब्लेम्स येत गेले मध्ये मध्ये आणि आम्हाला टाईमपास झाला. पण ठीक आहे, कुठून ना कुठून तरी आम्हाला व्ह्यू एन्जॉय करायला भेटला. आता फटफट पहिले जाऊ. आता इकडनं जवळपास ना 15 किलोमीटरवरती आहे आपला पायथ्यावरनं पुढे 1-1.5 तासाची ट्रेकिंग आहे. कोकणकड्याला जायला ना जवळपास 3 मार्ग आहेत. 3 मार्गातून तुम्ही जाऊ शकता. तर त्यातला आम्ही सगळ्यात इझी मार्ग जो आहे म्हणजे 5 नाही तो निवडला. आणि तिकडे जायला आम्हाला एवढा वेळ लागला, म्हणजे विचार का दुसऱ्या कुठल्या वेळेला गेलो सुद्धा अजून किती वाट लागली असती. आमचे प्लॅनिंग्स असे असतात ना की काय बोलू. म्हणजे संध्याकाळी आपण 6 वाजता ठाण्यावरनं निघालो आहे आणि आता लेजिट 7 वाजलेत. म्हणजे जवळपास 12 तासाच्या वरती निघून गेले तरी पण अजून आम्ही 180 किलोमीटर नाही कव्हर केलेत. पोल्युशन ही नाही ना, झिरो पोल्युशन. पब्लिक एरिया संदेश ठाणा. आणि आपलं इकडनं जायचं कसं एकदम सरळ राईट नाही ना. सो असा काय त्यांचा एंट्री गेट आहे कळसुबाई हरिश्चंद्रगडचा. आणि हे जे पर पर्सन 30 रुपये आणि दुचाकीचे 25, हलके वाहने 100, जड 150. कॅमेरा चालक, कॅमेरा स्थिर. कसली फीज आहे माहीत नाही, इथं आमच्याकडनं नाही घेतली. टोटल 225 झाले. 3 बाईक आणि 5 जण. 1 2 3 4 5 पॉईंट आहेत बघण्यासारखे. बघू काय काय कवर करायला भेटेल तेवढं करू आज. मेन आपलं जायचं आहे हरिश्चंद्रगडला. काय एक नंबर व्ह्यू आलाय. असे व्ह्यू असतील तर मला वाटतं 25 रुपये देणं वरतीच आहे. काय हरकत नाही 25 रुपये द्यायला ह्या व्ह्यूसाठी. बस रस्ते जरा डेव्हलप करा. सगळ्यात घाणेरडीची बँड वाजवली ना आमची थंडीनीच. बाकी सगळं ठीक आहे, थंडी नको बाबा एवढी. म्हणजे विचार करा 17 डिग्री गेलेली. आम्ही कुठे मुंबईतली माणसं 28-30 खेळत राहत होतो. त्यात पण आमची असं व्हायचं की हा गारवा आला रे, आता बाहेर नको पडायला. गारवा आला आता ऑफिसला आता जॅकेट विकेट घेऊन जा असं असं. आणि इथं तर 17 डिग्री गेलेली रात्री. आणि अजूनसुद्धा ना 22-23 आहे. ऊन आहे, तुम्हाला वाटत असेल थंडी नाही, पण थंडी आहे तेवढीच आहे. थोडीशी फक्त कमी झाली, म्हणजे हात चुन्न बिन्न नाही पडत आहे फक्त एवढंच. कारण पहिले तर का हरिश्चंद्रगड. धन्यवाद दादा. काय व्ह्यू आहे यार, एक नंबर. कारण रात्रीपासून 6 वाजल्यापासून जी मेहनत घेतली आहे ना वसूल झाली. मी विचार केला इथे येऊन काय जास्त थांबणार नाही, मी 1-1.5 तास थांबेल. बट मला तर जेवढा टाइम स्पेंड करता येईल तेवढं मी ते टाइम स्पेंड करेल. हा व्ह्यू बघा फक्त, वाव, खरंच खूप मस्त आहे. कुठून जायचं नक्की, बरोबर चाललंय ना. ओके ठसला हा ठसला. सोड पहिला गेअर टाकून दे, डायरेक्ट सोड. हे हळू. हा नडी असा रायडर आला नाही का, असंच होतं. दे काय बरोबर आहे ना. टाक ना पहिला गेअर, कशाला येतो त्याला. तू शिकायच्या टायमाला शिकत नाही, नको तिथे चालत असतो. सोड डायरेक्ट. 1 डाऊन केला, सोडतो का डायरेक्ट. तूच चढवायचे तिथपर्यंत वरपर्यंत, लय मारून येतं. आता न्यूट्रलवर आहे. टाक.
हा एकत्र दे. तू सेकंडवर आहे, कानपाडात मारेल, पहिल्यावर नाही. मग कशावर गेली? न्यूट्रल गेली. नाही आया तो आवाज येतो रे खटकर. से कर, हे कर, सेल बटन मार. से ग्रेस दे तिकडून, देत राहा. चालवते काय माहित. पहिला मागे जातोस तू. चल दे, सोडत राहा, जा डायरेक्ट वरती. अरे तो हायपर होतो, बाकी काय नाही. मागे घेतोय तो काय नाही ना, आत्ताच शिकवायचं अशा पॉइंटला. नाही तर मग शिकणार नाही कधी. ओ माय गॉड, काय जागा शोधली याने टाकल्याने, कुठून. ओके, गाडी लागते. व्हिडिओ चालू आहे का? चला पण जाऊन येऊ वरती. काहीतरी चांगलीच जागा शोधली टाकल्याने. का? हा मग तेच बघायचं मला. काय सीडी हालते रे. अरे रिस्की भाई आहे. हेल्मेट आपटला. मला वाटलं गेलो. निघाला खाली उडी मारायला लागला आणि तुटला इथून. कुठून? हा अरे हा पॉवर पॉईंट शोधलास. शीट, हे काय करतोय मी मला माहित नाही, पण मजा येते. हा व्ह्यू बघून मजा येते. प्रो रायडर गेल्यावरती आमचा एकटाच सुसाट. नाही तो थांबलाच नाही, त्याला भीती वाटली असेल आता थांबायला. पण थांबलो की खपलो, म्हणून तो सुसाट पळवतच गेला इकडनं. पहिल्या गेअरवरती, सेकंड गेअरवर. भाई इकडनं गेला हा, सिरियसली. काय? हा ना, डोळ्यांना प्रॉब्लेम होतोय का काय सीन माहिती, पण आपण जसं जवळ तसं अजून लांब चाललाय. इज कॉल टू मॅजिक. इथे समोर बघ, ते मागेच जाते असं वाटतं. हो, कुठेही बघ ते सगळीकडे तेच वाटतं. खाली बघितलं तरी तेच वाटतं मागे झालं, वरती बघितलं तरी तेच वाटतं मागे चाललंय. ओके, 5 नाही ला पोचलो फायनली. इथे कार पार्किंग आहे सगळ्या. बाईक पार्किंग बघावं लागलं आता कुठे नक्की. इकडेच आहे का अजून पायथ्याशी जाऊन देत आहेत. बाईक पार्किंग मेनमध्ये मला बाईक पार्किंगच नको आहे. माझं हेल्मेट ठेवणारं कुठेतरी जागा पाहिजे की जिकडे माझं हेल्मेट पण ठेवता येईल असं. ओके, इथून हरिश्चंद्रगडची एंट्री आहे. ओके, सो बाईक पार्क्स आम्ही इकडे केलं आहे फ्रीमध्ये ना, पे तर नाही केलं ना आपण इथं. बाईक लावली. एक चांगली गोष्ट झाली ना, दादाच्या गाडीला हेल्मेट लटकायचं होतं. आता हातात घेऊन जायचं टेन्शन नाही. होपफुली गाड्या सेफ राहतील. इथं ऐकले पेट्रोल बिट्रोलचं सीन आहे इकडे, पण याच्यातून पेट्रोल काढणार कुठून? पंपत नाही, निघालं तर याच्यातूनच निघेल. फायनली त्या ट्रॅकची सुरुवात सकाळी 5:30-6ला झाली पाहिजे होती. त्या ट्रॅकची सुरुवात आता आपली होते 8:30ला. फायनली एंट्रन्स हरिश्चंद्रगडचा. ओके, अजूनपर्यंतचा ट्रॅक ओके. काय एवढा सीन नाही. मेन फक्त एक सीन आहे, ज्याथे उतरत आहेत ना त्या लोकांना अपडेट दिलं आहे की वरतीने एक मधमाशीचा पोळा आहे, तिकडे ना जास्त ओढू नका, कारण की सगळ्यांना मोस्टली 30 ते 40% पब्लिकला चावली ती मधमाशा. ओके, जो मधमाशीचा पोळा बोललेला ना तो बघा तिकडे. आय डोंट नो व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, बट इकडे ओरडायला सांगितले. भरपूर आहे तिथे पोळे. 1 2 ते 3 ते 4. ते पण मोठे, मॅक्स मोठे आहेत. इथे आता सीन काय माहिती आहे का, जसं की प्रत्येक जागी असं ना ट्रेकिंगच्या इथे तसं सेम सीन आहे. तुम्हाला 10-15 मिनिटाच्या अंतरावरती असं खायचा स्टॉल दिसणार तुम्हाला. तर इथे पण एक मस्त स्टॉल आहे, पण आता आम्ही एवढे बॅटरी डाऊन आहे. ऑलमोस्ट 80% चार्ज आहे, 20% फक्त बॅटरी होती. हो, मधमाशीचा पोळा होता. मधमाशी होती, सॉरी. हा जो पूर्ण एरिया बघतोय ना, स्टार्ट टू तिथे बघा ते एंडपर्यंत, इथे पावसाळ्यात ना एवढा घाणेरडा फ्लो असेल ना पाण्याचा. अजूनसुद्धा हा पावसाने उन्हाळा. आणि बाकी जर इकडनं बघायला गेलो ना तर कोकणकडा जो मेन आपला जायचं इकडनं जवळपास अजून 1 ते 1.5 किलोमीटर होते, म्हणजे अजून अर्धा तास तरी लागेल. सो आधी कोकणकडे जाऊ, तिकडनं येऊन मग इकडे काय ते ब्रेक घेऊ, मग इकडनं उतरायला घेऊ. आधी कोकणकडे जाऊ, ऊन जाम झाले. आता पॉईंट बघताय ना, ते पावसाळ्यात एवढे पॉवर दिसत असतील ना, इकडनं कन्फर्म नदी जात असणार सुसा डॅमला.
पुन्हा पॉईंट बघता ना तुम्ही, सकाळी सीन काय असतं माहिती आहे की इथे पूर्ण ढगं असतात, पुन्हा क्लाउडी सीन असतो आणि इथून वरतून ना सनराईज होत असतो. आणि ती जी टेकडी आहे ना तिकडे, आता इथे अलाउड नाही तिकडे आत जाणं, तिकडनं जर तुम्ही वागून बघितलं ना म्हणजे आपलं रिफ्लेक्शन असतं ना ते सगळं तिकडे होतं, आपलं पूर्ण रिफ्लेक्शन दिसतं त्यातून तिकडे. पॉवर व्ह्यू असतो सकाळी. कोकण कडाचा फिरून झाला आणि इकडचा एक्सपिरियन्स आहे ना कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला घंटा पण नाही दिसणार, इथे येऊनच तुम्हाला एक्सपिरियन्स करावं लागेल, एवढं पॉवर आहे. पॉवर म्हणजे जेवढे पण गड किल्ले केलेत ना, जेवढे पण हायेस्ट पीकवरनं जे व्ह्यू बघितलेत ना मी, हा नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट लेवल म्हणजे नेक्स्ट लेवल, कुठेच कम्पेअर नाही करू शकत ह्या व्ह्यूला. बाकी मुंबईवरून बोला, पुण्यावरून बोला, कुठून पण XYZ लोकेशनवर जर तुम्ही इकडे येत असाल ना हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा करायला, तर माझं तर एकच ओपिनियन आहे, तुम्ही ना गडाच्या पायथ्याशी म्हणजे आता बाईक पार्क आमची इकडे गेली, तिकडे जवळपास 4-4:30पर्यंत पोचा. त्यानंतर तुम्ही ट्रेकिंग चालू करा, म्हणजे तुम्ही बरोबर 5:30-6 वाजेपर्यंत ना मेन पॉईंटवरती आल, म्हणजे मेन म्हणजे कोकणकडावरती. थोडीफार थंडी असणार बट ती पाहिजे, कारण की आता ऊन, आता ह्या टायमात तुम्ही खरं सांगायला गेलं तर ऊन आहे, किचकिच झाले, इरिटेट झाले मॅक्स. सो बेस्ट आम्ही निघालो तर त्याच प्लॅनिंगने 4:30पर्यंत गडाची इथे पोहोचत ट्रॅकिंग चालू करायची आणि सगळे व्ह्यू बी कवर करून 1-1:30 वाजेपर्यंत घरी जायचं. बट आता लेजिट 12:30 होऊन गेले आणि अजून आम्ही गडावरतीच आहे. आणि बाकी त्या गडावरती ऑब्झर्व करायला गेलो ना तर घाण आणि प्लॅस्टिकचं एवढं का आम्हाला सीन कुठे दिसले नाही. म्हणजे 10-10 मिनिटाच्या अंतरावरती चालू आणि कॅरी बॅगसाठी ठेवलंच आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या इकडे टाकायला, बॉटल बिल टाकायला. एक गोष्ट जी आहे ना ती इकडे सगळ्यात बोलू शकतो खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आता मी रायगड तर दरवर्षी जातो, तिकडे पण एवढं सीन नसतो. ते म्हणजे पाण्याची बाटला 10-15 रुपयाची, 20 रुपयाची पाण्याची बॉटल ही लोक इथे ना जवळपास 20-50 रुपये विकतात. इथं ना ॲक्च्युली पाण्याची बॉटल विचारली आणि पाण्याच्या बॉटल नंतर पुढे काय विचारलंच नाही. लिंबू पाणी करत तर मला तर वाटतं 30-40 रुपयाला असलं तिकडे, एवढं सगळा असतो. सो बेटर तुम्ही कॅरी करा खालनंच पाणी. खाली पण आहेच स्टोर, तिकडे 10 रुपयाची बॉटल 15ला भेटते आणि 20 रुपयाची वाटतं 30 का 25 रुपयाला काहीतरी आहे. पण आम्ही सगळं स्वतःचं पाणी कॅरी केलेलं म्हणून काय एवढा प्रॉब्लेम नाही आला. तर कोकणकडे वगैरे करून झालं, आता आपण चालू परत हरिश्चंद्रची इथे, तिकडे थोडं थांबू. पोहायची इच्छा असेल तरच पोहेल, अदरवाईज मी खाली फक्त शिवकुंडाचे जाऊन पाया पडून येईल. कपडे तर आणलेत मी, कॅरी तर केलेत ऑलरेडी, मी सगळं प्रिपरेशनमध्ये झालेलो. हरिश्चंद्रगडाचे तिथे आलो. आता समोर बघताना हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, ह्या साईडला बघताना हे पॉन्ड आहे पाण्याचा आणि हे आहे म्हणजे हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर. आणि ह्याच्यात खाली आहे ना एक्झॅक्टली शंकराची पिंड आहे पाण्यामध्ये. ओके, तर वाजलेत 1:30. आता आपण गड उतरायला घेऊ. लिंबू पाणी पियालोय आरामात. आता जवळजवळ माझ्या मते तरी 2-2:30पर्यंत पायथ्याशी गेलो पाहिजे पार्किंगचे. त्यानंतर काकांकडे जायचे जेवायला. तिथे 3:30चा टार्गेट ठेवला आहे. 3-3:30 ॲक्च्युली 3 अर्धा तास बस झाला तिकडे पोचायला. 3पर्यंत काकांच्या ते पोचलो. 1-1.5 तास जेवणाला गेला. तर आपण घरी मिनिमम 10 वाजेपर्यंत पोचलो पाहिजे, 10च्या आत पोचलो पाहिजे, हा टार्गेट माझा. कारण की डोळे लाल झालेत मॅक्स. सीन तर ना तर तुम्हाला माहीत असेलच. निघालो आम्ही ह्या ट्रिपसाठी काल संध्याकाळी 6 वाजता करतो, म्हणजे 5 वाजता निघालो. तयारी वेरी करेपर्यंत 6 वाजले सगळे भेटेपर्यंत. सो 6 वाजता टच होतो पण हायवेवरती माजोड्याला, ठाण्याला. तिकडनं निघालोय, इकडे आलो. आता इकडचं पुन्हा अख्खा दिवस गेला. आता दुपार आली.
आणि आत्ता रात्र पण होऊन रात्री 10 वाजतील, म्हणजे नॉनस्टॉप म्हणजे विचार करा झोप तर बिलकुल नाही भेटली कोणालाच. सो ट्राय करू लवकर लवकर खाली उतरायचं. खाली उतरला तर अपडेट येतो डायरेक्ट. ओके सो वाजले 6:20. पण ना इथे जवळपास 3 वाजता आलेलो. ते 3:10 आय थिंक आलेलो. 3:10 पासून जो झोपले नाही ते जेवायला मी इथे जसं की बोललो काकांकडे थांबलो होतो. जेवण तर झालं नव्हतं. काकांनी सांगितलं अर्धा तास झोपा तोपर्यंत मी जेवण रेडी करतो. काकांनी पण काय उठवलं नाही 5 वाजेपर्यंत. 5:30ला सगळे उठलो आम्ही आणि पद्धतशीर गावचं जेवण जेवलं. नाचणीची भाकरी, गावचा भात, चिकन, एक नंबर. डाऊन होण्याचे पहिले निकलते. चला का धन्यवाद. नाही ते तर करावंच लागेल. आता काय जॉब पण करायचं ना. हो हो तरी ते 2 तास झोपलो ते भरपूर झालं. फ्रेश तरी वाटते जरा. पहिला ब्रेक फ्युलिंगचा घ्यायचा आहे. चला गणपती बाप्पा मोरया, गलमूर्ती मोरया. भाई मस्त 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 विजिट. जर कोणी ह्या एरियात येत असेल हरिश्चंद्रगडला इकडे कलावंतीनला एकदा थांबा, परत नाव काढाल. खाणं पण एक नंबर, जेवणाची टेस्ट पण एक नंबर आहे. हॉस्पिटॅलिटी तर त्यापेक्षा अजून एक नंबर. चला फायनली 6:23. टार्गेट 10चा आता 10:30 झालं आहे. बट फ्रेश आहो सगळे. मेन मुद्दा हाच आहे की सगळे फ्रेश आहोत. आता नॉनस्टॉप जरी जायला झालं तरी आरामात जाऊ शकतो. महिनाभर जरी मी घासतो ना ऑफिसला जाऊन तरी मला फरक नाही पडणार. कारण की आजच्या ह्या 2 दिवसामध्ये एवढा भारी मजा आली ना मला. एवढे भारी ज्या मेमरीज बनल्या आहेत ना अनबिलिव्हेबल होते. आणि त्यातला तर मी तर सांगतो ना की 60% तर मी शूटच नाही केले. 40% नॉर्मल फक्त शूट केले. का आता आपला फॅमिली बेस्ड ब्लॉगिंग चॅनल आहे. मस्त मस्त बाई. जी काय मजा केली अनबिटेबल होती. अनबिटेबल. त्यात प्रत्येक जी पण लोक भेटतात ते सगळे चांगले लोक भेटत होते. स्पेशली त्याचा काका किती स्वीट होते यार. काय मध्ये बोलतात ना असं त्यांनी जाणूनच नाही दिलं की दुसरं असं वागव होतं की त्यांचाच रिलेटिव्ह आम्ही कोणतरी. तसे आम्हाला ट्रीट करत होते. म्हणजे झोपायला काय दिलं त्यांनी प्रत्येकाला. आता आम्हाला मोठा सीन हाच होता की आता सकाळी ठीक आहे 5 वाजता आम्ही आलो आतरला त्यांनी झोपायला जागा दिली. का आता 5 वाजता काय एवढी गर्दी नसते, धंद्याचा टाईम नसतो. आम्ही लेजिट 3 वाजता आलो आहे शॉपवरती दुपारी. त्यांनी जेवण पण रेडी केलं. त्यांनी आम्हाला प्रत्येकाला झोपायला प्रॉपर चटई आतमध्ये टाकलेला. आम्ही 5 जण आतमध्ये 2 तास तरी प्रॉपर झोपून होतो. त्या 2 तासाच्या झोपेमध्ये एवढं भारी बॉडी रिकवर झाली. त्यात त्यांचं जेवण एक नंबर. फर्स्ट टाईम नाचणीची भाकरसोबत चिकन खाल्ले, ज्वारीच्या भाकरीसोबत. एक नंबर टेस्ट होती. चलो आता रिटर्नची जर्नी. आता आपल्याकडे एक सगळ्यात मोठा टास्क जो असणार आहे ना एकच असणार आहे, ती म्हणजे थंडी. नेक्स्ट टाईम ना मी लक्षात ठेवेल कुठे पण राईडला जाताना, अशा गाव साईडला का कुठेही राईडला जाताना थंडीच्या दिवसात ग्लव्स कॅरी करायचे. माझ्या घाणेरडी सवय लागली. मी ग्लव्स घेत नाही कारण की मला गोप्रो ऑपरेट करावा लागतो आणि गोप्रो ऑपरेट करायचं असेल ना तर मला ग्लव्स जमत नाही. म्हणून मी सहसा ग्लव्स जास्त घालत नाही, जे की चुकीचं आहे. ग्लव्स घातले पाहिजेच. तर फ्युलिंगसाठी पहिला ब्रेक घेऊ. सेकंड ब्रेक जो ठरवला आहे तो डायरेक्ट घेऊ बन्सीच्या बिल्डिंग खाली म्हणजे आडगावला. आणि तिसरा ब्रेक घेऊ आधीमध्ये कुठे लागला तर वॉशरूमसाठी. 4था डायरेक्ट घरी. 4 ब्रेकमध्ये मला घरी जायचं काही करू नका. कारण की 4पेक्षा जास्त ब्रेक खेचले ना तर ही 10:30च्या आधी राईड कंप्लीट नाही होणार. आणि 10:30पर्यंत पण मला स्पेशली का जायचं आहे तर झोप कंप्लीट व्हायला. कारण 2 दिवस आम्ही कंटिन्यू जागे, 2 दिवस विदाउट झोपता. अरे भाई व्ह्यू एवढे पॉवर आहेत ना, हे बघा एक नंबर वाटतं ना, एक नंबर. डोंगर लाईनच केवढा पॉवर आहे तिकडे. असं वाटतं कुठले तरी व्हिडिओ बघतो यूट्यूबवरती इकडे. एक नंबर झाला, एक नंबर क्लायमेट झाला तिथला. गावची एसटी आली लालपरी. ओ भाई साहब सोबत बनसे होता जो इकडेच राहतो. तो इकडं तिकडनं गेला घरी.
आपण आता राहिले फक्त आता आम्ही राहिले फक्त 4 जण, 2 बाईक, दोन्ही बाईक आपल्याला आता सेफली घरी येऊन जायच्यात. कारण की चौघांना पण एवढी गांडडी झोपली आहे ना, जे पाठी बसतात ते तर पांगतात, म्हणजे चालवत आहेत त्यांना फोकस करायला पण खूप प्रॉब्लेम आहे. स्पीकर गाणी पण कंटिन्यू चालू आहेत. बघा आता पोचलो अपडेट येतो. टकला पळाला.